नमस्कार मित्रांनो. मी तुमचा हनुमंत चडचण. लई दिवसापासून हा एक व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला काही वेळ भेटत नव्हता. मी काही कामामध्ये बिझी होतो. त्यामुळे मी आजपासून काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके. मग त्यामध्ये हा पहिला गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढं मला माहित आहे मी तुम्हाला तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. ओके. मग आपला आजचा टॉपिक आहे मायक्रो सर्व्हिसेस डिझाईन पॅटर्न्स. ओके. फॉर डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग दी मायक्रो सर्व्हिसेस. ओके. डिझाईन पॅटर्न्स म्हणजे आपल्याला माहीतच आहे की काही लोकांनी अगोदर त्यांना येणाऱ्या सारखे सारखे येणाऱ्या प्रॉब्लेमला सोल्युशन्स म्हणून जे काही पॅटर्न्स क्रिएट केले त्यांना डिझाईन पॅटर्न्स असे म्हणतात. ओके. ह्याच्यामध्ये या तो डिझाईन पॅटर्न्स आपण ह्या मायक्रो सर्व्हिसेससाठी कुठले डिझाईन पॅटर्न्स आहेत. ओके. तो डिझाईन पॅटर्न्स आपण ह्याच्यामध्ये बघणार आहेत. ओके. सो आपला आजचा टॉपिक आहे मायक्रो सर्व्हिसेस डिझाईन पॅटर्न्स फॉर डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग मायक्रो सर्व्हिसेस. ओके. सो त्यामध्ये टोटल लई डिझाईन पॅटर्न्स आहेत. ओके. त्याच्यामुळे येतो गेटवे डिझाईन पॅटर्न, त्यानंतर सर्व्हिस डिस्कवरी पॅटर्न, त्यानंतर येतो सर्किट ब्रेकर पॅटर्न, ईपीआय कंपोजिशन पॅटर्न, डेटाबेस पर सर्व्हिस पॅटर्न, मग सागा पॅटर्न. सागामध्ये अजून दोन येतात, कोरिओग्राफी अँड ऑर्केस्ट्रेशन. मग त्यानंतरचा CQRS म्हणजे कमांड क्वेरी रिस्पॉन्सिबिलिटी सिग्रिगेशन पॅटर्न. मग स्ट्रँग्युलर फिग पॅटर्न. त्यानंतर साईड कार पॅटर्न्स. मग नंतर येतात रिट्राय अँड टाइमआउट पॅटर्न अँड आउटबॉक्स पॅटर्न. असे नंबर ऑफ डिझाईन पॅटर्न्स आहेत. तरी आपण आज त्याच्यामधले काही डिझाईन पॅटर्न्स बघणार आहेत. ओके. मग ह्या डिझाईन पॅटर्न मध्ये आपला पहिला आहे कुठला? गेटवे पॅटर्न. ओके. म्हणजे आपण यूज करतो मायक्रोसिस आर्किटेक्चर्स मध्ये गेटवे पॅटर्न. ओके. गेटवे पॅटर्न म्हणजे नेमकं काय असतो? ओके. बेसिकली गेटवे पॅटर्न हा काय असतो म्हटलं तर मग त्याचा नेमका पर्पज काय असतो? ओके. बेनिफिट्स काय असतात आपण ह्याच्यामध्ये बघूया. ओके. बेसिकली गेटवे पॅटर्नचा पर्पज असतो सेंट्रल एंट्री पॉइंट. ओके. जे पण आपले नंबर ऑफ मायक्रो सर्व्हिसेस असतात, इथं आपण बघितलं तर स्टुडंट मायक्रो सर्व्हिसेस आहे, कोर्सेस मायक्रो सर्व्हिसेस आहे आणि पेमेंट्स मायक्रो सर्व्हिसेस आहेत. तर ह्या मायक्रो सर्व्हिसेसला रिक्वेस्ट जाण्यासाठी आपण काय केलेलं असतो, त्यांच्या इन बिटवीन क्लायंट अँड त्या मायक्रो सर्व्हिसच्या इन बिटवीन काय केलेलं असतो आपण, एक गेटवे बसवलेला असतो. ओके. ते कशासाठी? सेंट्रल एंट्री पॉइंट. ओके. कशासाठी? जो काही एक्सटर्नल रिक्वेस्ट असतात, ते एदर क्लायंट मोबाईल ॲप असतील, क्लायंट वेब ॲप असतील, त्यांचा जो रिक्वेस्ट असतील त्याला राउटिंग करण्यासाठी. ओके. सिंगल सिंगल एंट्री पॉइंट करून त्यांना राउटिंग करण्यासाठी आपण काय करतो? एपीआय गेटवेचा यूज करतो. ओके. त्याच्यामध्ये आपण एपीआय गेटवेमध्येच आपण काय करू शकतो? जो पण या मायक्रो सर्व्हिसेस इच अँड इंडिव्हिज्युअल मायक्रो सर्व्हिसेसला सिक्युरिटी, लॉगिंग, रेट लिमिटेशन, ॲग्रिगेशन करायचं जे काय आपण प्रत्येक मायक्रो सर्व्हिसेसला आपण मोनोलिथिक ॲप्लिकेशनमध्ये करत होतो, तो सर्व रिड्यूस करून आपण काय करतो? एपीआय गेटवेला इम्प्लिमेंट करतो. ओके. मग हा एपीआय गेटवे. ओके. ह्यांचा बेनिफिट्स काय असेल? मग बेनिफिट्स काय असणार? हे क्लायंट मोबाईल ॲप्लिकेशन अँड वेब ॲप्लिकेशन जे क्लायंट वेब ॲप आहेत, यांनी डायरेक्ट मायक्रो सर्व्हिसला कम्युनिकेट करण्याच्या ऐवजी आपण काय करतो? त्यांना एपीआय गेटवेच्या थ्रू आपण काय करतो? मायक्रो सर्व्हिसेसची कम्युनिकेशन करतो. आणि तसंच हे पहिला काय करतो? क्लायंट इंटरॅक्शन काय असतो तो सिम्प्लिफाईज करतो. मग त्यानंतर काय करतो? जो क्रॉस कस्टिंग कन्सर्न्स असतो ना, त्याला काय करतो? इनेबल करू शकतो. ओके. मग त्याच्यामध्ये येतील लॉगिंग येतील, सिक्युरिटी येतील, हे सर्व काय आहेत? क्रॉस कटिंग कन्सर्न्स. ओके. ह्या सर्व गोष्टींचा आपण काय करतो? एपीआय गेट थ्रू आपण बेनिफिट मिळवून घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये मग काय आहे? हा हा झाला बेसिक इन्फॉर्मेशन. ओके. हा झाला बॅकएंड, हे क्लायंट मोबाईल ॲप्लिकेशन, क्लायंट वेब.
हा झाला आपला एपीआय गेटवे. मग इथं काय लिहिलेलं आहे, यूज अन एपीआय गेटवे टू हँडल क्लायंट रिक्वेस्ट अँड राऊट देम टू द अप्रोप्रिएट मायक्रो सर्व्हिसेस. ओके. मी जसं आता तुम्हाला सांगितलं तसं सेम प्रकारेच काय करते, क्लायंट रिक्वेस्ट जे पण असते त्याला काय करते, हँडल करते एपीआय गेटवे. म्हणजे either थ्रू इट इज फ्रॉम अ मोबाईल ॲप्लिकेशन और इट इज फ्रॉम अ क्लायंट वेब ॲप्लिकेशन. ओके. आणि त्यांना काय करते, राऊट करते, म्हणजे रिक्वेस्ट कुठल्या मायक्रो सर्व्हिसेसला पाठवायचा, की स्टुडंटला पाठवायचा का कोर्सेसला पाठवायचा का पेमेंट्सला पाठवायचा. ओके. देम टू अप्रोप्रिएट मायक्रो सर्व्हिसेस. दिस सेंट्रलाइज ऑथेंटिकेशन, लोड बॅलन्सिंग अँड राउटिंग लॉजिक. ओके. मग ह्याच्यामुळे काय होते की जे काय ऑथेंटिकेशन असतील, लोड बॅलन्सिंग असतील आणि राउटिंग लॉजिक असतील ते आपण काय करू शकतो, मायक्रो सर्व्हिस कडून कमी करून आपण एपीआय गेटवेला एकदाच आपण फिक्स केलं ना, मग ते सर्व मायक्रो सर्व्हिसेसला सेम टू सेम अप्लिकेशन अप्लिकेबल होतो. पहिला झाला गेटवे पॅटर्न, हा झाला आपला गेटवे पॅटर्न, एपीआय गेटवे पॅटर्न. ओके. दुसरा झाला सर्व्हिस रजिस्ट्री पॅटर्न. ओके. सर्व्हिस रजिस्ट्री पॅटर्न. मग हा सर्व्हिस रजिस्ट्री पॅटर्न म्हणजे आपल्याला प्रत्येकाला माहीतच आहे की फर्स्ट ऑफ ऑल आपण मी काय करतो हे वाचतो. इम्प्लिमेंट सर्व्हिस रजिस्ट्री ऑटोमॅटिकली लुकट अँड रजिस्टर मायक्रो सर्व्हिसेस. म्हणजे याच्यातले काय होतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये प्रत्येक मायक्रो सर्व्हिसेस काय करतात, स्वतःला रजिस्टर करतात. ओके. मी पण माझं पण सर्व्हिस अप आहे किंवा मी पण स्वतःला काय करतो, रजिस्टर करतो, जेणेकरून जेव्हा पण क्लायंट हे करेल ना रिक्वेस्ट, तेव्हा तो डायरेक्ट मायक्रो सर्व्हिसेसला कम्युनिकेशन किंवा मायक्रो सर्व्हिसेसला हुडकण्यापेक्षा तो डायरेक्ट काय करेल, सर्व्हिस रजिस्ट्रीकडे जाईल. मग तिथं बघेल, म्हणजे ऍक्च्युली सर्व्हिस रजिस्ट्री इज लाईक अ लॉग बुक. ओके. अटेंडन्स बुक. मग त्याच्यामध्ये काय बघणार, हा 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 मायक्रोसॉफ्ट म्हणजे लॉगबुक मध्ये आपण बघतो, म्हणजे हा एम्प्लॉय आला का नाही ते आतमध्ये जाऊन बघण्यापेक्षा आपण जर गेटवरच लॉगबुक बघितलं तर कोण एम्प्लॉय आलेत, कोण नाही आलेत, म्हणजे कोणी आहेत नाही आहेत, कोणी अप आहेत कोणी डाऊन आहेत, हे बघू शकतो आपण. ओके. लाईक दॅट सर्व्हिस रजिस्ट्री आपण इथं यूज करू शकतो. दिस हेल्प्स इन डायनॅमिकली डिस्कवरी अँड कम्युनिकेशन बिटवीन द सर्व्हिसेस. ह्याचा यूज करून आपण काय करू शकतो, डायनॅमिकली डायनॅमिक डिस्कवर म्हणजे हे सगळं ज्याचं काय पण स्टेटस असेल, हे मायक्रो सर्व्हिसेस अप असेल, त्याचा इन्स्टन्स अप असेल डाऊन असेल, हे सर्व गोष्टी आपण कुठं पाहू शकतो, तर हे सर्व्हिस रजिस्ट्रीवर आपण पाहू शकतो. आणि त्याच्या थ्रूच आपण काय करू शकतो, मायक्रो सर्व्हिसेसची कम्युनिकेशन पण करू शकतो. ओके. मग ह्याचा पर्पज काय, मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये काय होते, मायक्रो सर्व्हिसेस रजिस्टर देमसेल्स. ओके. मायक्रो सर्व्हिसेस काय काय करतात, त्यांना रजिस्टर करतात स्वतःनी. म्हणजे काय करतात, अप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज किंवा अप्लिकेशन डॉट वाय एम एल फाईलमध्ये जो सर्व्हिस रजिस्ट्री असतो ना, त्याचा काय आपण केलेला असतो, URL म्हणजे डिफॉल्ट झोन आपण काय केलेला असतो सेट, म्हणजे हा मायक्रो सर्व्हिस अप झाला तर तो त्या पर्टिक्युलर सर्व्हिस रजिस्ट्रीला काय करायला पाहिजे, रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. आणि आपण काय करतो, इनेबल वेब @, अनोटेशन इनेबल वेब क्लायंट करून काय करतो आपण त्याला प्रत्येक मायक्रो सर्व्हिसेसला तिथं सर्व्हिस रजिस्ट्रीवर त्याचा स्टेटस दाखवण्यासाठी काय करतो आपण, हेल्प हेल्प करतो. मग काय करते, ते तिथं काय करते, रजिस्टर करते आणि दुसऱ्या मायक्रो सर्व्हिसेसना काय करतो, तो विजिबल होतो. ओके. डिस्कवर्स टू अदर्स डायनामिकली. ओके. हा सर्व्हिस रजिस्ट्री आपण तिथं यूज करतो. मग त्याच्यामध्ये आपण अ, अ, कुठले कुठले टूल यूज करू शकतो, म्हणजे युरेका आहे, युरेका डिस्कवरी सर्व्हिस आहे, कन्सोल आहे, क्लाउड कन्सोल आहे, जुकिपर आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दॅट टूल. मग त्याच्यामध्ये बेसिकली टू टाइप्स असतात, एक क्लायंट साइड डिस्कवरी असते आणि दुसरा असतो सर्व्हर साइड डिस्कवरी. क्लायंट क्वेरीज द रजिस्ट्री, नेटफ्लिक्स युरेका हे याच्यामध्ये काय करतात, ते रजिस्ट्री करतात. मग सर्व्हर साइड मध्ये कसं असतं, गेटवे क्वेरीज आर रजिस्ट्री अँड राउट्स. ओके. AWS CLV वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर आहे सर्किट ब्रेकर पॅटर्न. ओके. सर्किट ब्रेकर पॅटर्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॅटर्न इन मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर. ओके. मग त्याच्यामध्ये काय आहे, प्रिव्हेंट कॅस्केडिंग फेल्युअर्स बाय युझिंग अ सर्किट ब्रेकर दॅट कॅन टेम्पररली स्टॉप रिक्वेस्ट टू अ फेलिंग सर्व्हिस अँड प्रोव्हाइड फॉलोबॅक मेकॅनिझम. ओके.
मग कसं असतंय, जर एक आपला काय आहे, मायक्रो सर्व्हिसेस काय झालाय, काही कारणास्तव काय झालेला आहे, फेल झालेला आहे. ओके. काही कारणास्तव आपला मायक्रो सर्व्हिसेस फेल झालाय. मग क्लायंटला हा माहीत नसतो, पण त्यांनी काय करते, आपला रिक्वेस्ट रिस्पॉन्स देत नाही म्हणून सारखा 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 काय करतो, ते काय करतो, रिक्वेस्ट पाठवत असतो. मग त्याला काही म्हणजे जे काही रिस्पॉन्स येतो त्याला काही कळत नसतो इनिशियली, जर आपण इथं सर्किट ब्रेकर पॅटर्न यूज केलं नसेल आणि फॉलबॅक मेकॅनिझम यूज नाही केलं असेल तर. सर त्यासाठी आपण हे सर्किट ब्रेकर पॅटर्न काय करतो, यूज करतो. हे काय करते, प्रिव्हेंट्स कॅस्केडिंग फेल्युअर्स बाय टेम्पररली स्टॉपिंग रिक्वेस्ट टू फेलिंग सर्व्हिसेस. जो काही फेल झालेला मायक्रो सर्व्हिसेस आहे त्याला काय करतो, हा जे काही रिक्वेस्ट आलेले असते त्यांच्याकडे न पाठवता एक तर काय करते, दुसरीकडे राउट्स करते, नाहीतर काय करतो, त्या ह्याला रिक्वेस्टला फॉलबॅक मेकॅनिझमने आपण काही मेकॅनिझम प्रोव्हाइड केलेले असते, त्याला काय करतो, तो रिक्वेस्टचा रिस्पॉन्स म्हणून, ॲज अ रिस्पॉन्स म्हणून काय करतो, पाठवतो. इंटरनली ते काय करत असते, हेल्थ हेल्थ चेक करत असते. ओके. जर हेल्थ जर डाऊन असेल, हेल्थ जर डाऊन असेल तर त्या सर्व्हिसेसला रिक्वेस्ट न पाठवता एकतर दुसरीकडे पाठवते. जर तरी त्याच सर्व्हिसेसला जर रिक्वेस्ट पाठवला तर त्याच्या जो एरर रिस्पॉन्स देण्याच्या ऐवजी तो काय करतो, फॉलबॅक मेकॅनिझमला जो काही रिस्पॉन्स असतो तो रिस्पॉन्स काय होतंय, क्लायंटला डिस्प्ले होते. मग त्यामध्ये आपण हे जर आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल तर हा सर्किट ब्रेकर पॅटर्न आपल्याला काय यूज करावं लागेल, रेझिलियन्स 4G. ओके. रेझिलियन्स 4G अँड हिस्ट्रिक्स हे काही टूल्स आहेत मार्केटमध्ये, ह्याचा यूज करून आपण काय करू शकतो, हे सर्किट ब्रेकर पॅटर्न इम्प्लिमेंट करू शकतो. मग ह्याच्यामुळे काय होतो तर इन फॉल्ट टॉलरन्सेस इन्क्रीज होतात. ओके. इन्क्रीजेस इन फॉल्ट टॉलरन्स अँड सिस्टीम कसा राहतो, रेझिलियन्स. ओके. रेझिलन्स सिस्टीम बरोबर काय असतो, वर्क करेल, मीन्स जास्त इम्पॅक्ट होणार नाही त्या सिस्टीमचा. मग त्यानंतर आहे पुढचा सागा डिझाईन पॅटर्न. ओके. कुठला, सागा डिझाईन पॅटर्न. ओके. हा सागा डिझाईन पॅटर्न मेनली कशासाठी असतो तर, हा डिझाईन पॅटर्न मेनली डेटा कन्सिस्टन्सीसाठी आपण यूज करू शकतो. ओके. मग हा करतो, हा आपण डेटा कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आपण हा सागा डिझाईन पॅटर्न यूज करतो. ओके. मग हा काय लिहिलं आहे इथं, मॅनेज लॉंग लाईव्ड ट्रान्झॅक्शन्स अक्रॉस मल्टिपल मायक्रो सर्व्हिसेस बाय ब्रेकिंग देम डाऊन इन टू अ सिक्वेन्स ऑफ स्मॉलर लोकल ट्रान्झॅक्शन्स. मग हे जे काही लॉंग ट्रान्झॅक्शन चालू असतो, ओके, मग त्याला आपण काय करतो, छोट्या छोट्या सिक्वेन्स स्मॉलर ह्याच्यामध्ये कन्वर्ट करून मग त्याला आपण काय करतो, प्रोसेस करतो. ओके. लोकल ट्रान्झॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करून ते प्रोसेस करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, प्रयत्न करत असतो. मग ह्याचा पर्पज काय म्हणजे तर, आता मी सांगितल्याप्रमाणे मॅनेजेस डिस्ट्रीब्युटेड ट्रान्झॅक्शन युझिंग अ सिरीज ऑफ लोकल ट्रान्झॅक्शन्स. जे काही डिस्ट्रीब्युटेड ट्रान्झॅक्शन असतो त्याला आपण काय करतो, मॅनेज करतो. कसं, हे लोकल ट्रान्झॅक्शन यूज करून, सिरीज ऑफ लोकल ट्रान्झॅक्शन्स यूज करून आपण काय करू शकतो, त्या लॉंग लाईव्ह ट्रान्झॅक्शन्सला आपण काय करतो, मॅनेज करू शकतो. बेसिकली त्याच्यामध्ये दोन टाईप्सचे पॅटर्न्स आहेत, एक कोरिओग्राफी आहे आणि दुसरा ऑर्केस्ट्रेशन. ओके. मग कोरिओग्राफीमध्ये कसं असते, जे काही सर्व्हिसेस असतात ते एकमेकांना कसं कम्युनिकेट करतात, म्हणजे पर्टिक्युलर टास्क माझा कम्प्लीट झालेला आहे, मग नंतर दुसरा टास्क आता पुढं प्रोसेस करायचं म्हटल्यावर हे दोन्ही मधलं कम्युनिकेशन जे असते ते कसे असतं, इव्हेंट थ्रू, म्हणजे इव्हेंटनुसार ते सगळं शेड्यूल केलेले असतात, स्ट्रक्चर केलेले असतात. मग सर्व्हिसेस काय करतात, एकमेकांना इव्हेंट थ्रू कम्युनिकेट करतात. मग दुसरा आहे ऑर्केस्ट्रेशन. ओके. मग ह्याच्यामध्ये कसं असतं, एक सेंट्रल कोऑर्डिनेटर सर्व्हिस असतो. मग तो काय करतो, जो काही ट्रान्झॅक्शनचा फ्लो असतो ना तो काय करतो, मॅनेज करत असतो. हा झाला आपला सागा डिझाईन पॅटर्न. ओके. मग त्यानंतरचा आहे, साधा झाल्यावर CQRS पॅटर्न. ओके. CQRS पॅटर्न ह्यालाच म्हणतात कमांड केरी रिस्पॉन्सिबिलिटी सिग्रिगेशन. ओके. पॅटर्न.
मग हा काय करतो तर हा सेपरेट द रीड अँड राईट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ सिस्टीम अलाउइंग फॉर ऑप्टिमाइज परफॉर्मन्स अँड स्केलेबिलिटी. ओके, हे काय करतो, जे काय आपलं रीड अँड राईट रिस्पॉन्सिबिलिटी असतं ना सिस्टीमचा, त्याला काय करतो, सेपरेट सेपरेट करतो. म्हणजे जे काय रीड असतील ते एकीकडं, जे काय राईट्स असतील मग ते काय, ते वेगळीकडं. मग ह्याच्यामुळं काय होतं, परफॉर्मन्स काय होतो, तो डेटाबेसचा असेल मग अप्लिकेशनचा असेल, ते काय होते, परफॉर्मन्स इन्क्रीज ऑप्टिमाइज होते आणि इन्क्रीज होते परफॉर्मन्स. आणि मग स्केलेबिलिटी पण काय होते, इन्क्रीज होते. मग ह्याच्यामध्ये ह्याचा बेनिफिट्स काय म्हटल्यावर, ह्याचा बेनिफिट्स इथं सांगितल्याप्रमाणे ऑप्टिमाइज परफॉर्मन्स अँड स्केलेबिलिटी स्पेशली फॉर इव्हेंट ड्रायव्हन सिस्टीम. जिथं आपण इव्हेंट ड्रायव्हन सिस्टम्स असतात ना, तिथं ह्याचा कमांड केअरी रिस्पॉन्सिबिलिटी सिग्रिगेशन यूज करून आपण काय करतो, परफॉर्मन्स ऑप्टिमाइज करतो आणि स्केलेबिलिटी काय करतो, इन्क्रीज करतो. ओके, कसं, रीड अँड राईट्सचे जे ऑपरेशन्स असतात ते काय करतो आपण, सेपरेट करतो. त्याच्यामुळे काय होते, जे काही रीड असतील ते रीड करतील, जे काही राईट्स ऑपरेशन असतील ते राईट करतील. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, सिक्युअरस डिझाईन पॅटर्न आपण काय करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो. मग अरे, मग येतो बल्क हेड पॅटर्न. ओके, बल्क हेड डिझाईन पॅटर्न हा काय करतो, बल्क हेड डिझाईन पॅटर्न आयसोलेट्स द फेल्युअर्स विदिन सेपरेट सेक्शन्स टू प्रिव्हेंट देम फ्रॉम अफेक्टिंग द एंटायर सिस्टीम. काय करतो, आयसोलेट्स फेल्युअर्स विदिन सेपरेट सेक्शन्स टू प्रिव्हेंट देम फ्रॉम अफेक्टिंग द एंटायर सिस्टीम. जर म्हणजे हे कसं असतं माहितीये का, जर आपण शेतामध्ये समजा एक ऊसाचं रान आहे, त्याच्या शेजारी अजून अजून एक ऊसाचं रान आहे. मग त्या ऊसाच्या रानामध्ये काय होते, जर चुकून वायर फॉल्टिंगमुळे आणि कशामुळं जर आग लागली, तर आपण काय करतो, दुसऱ्या रानाला पण, ऊसाच्या शेताला आग लागू नये म्हणून आपण काय करतो, त्याच्या जवळचा जेवढा पण ऊस असतो ना, आपण पटापट पटापट काय करतो, तोडतो. तोडून काय करतो, म्हणजे त्याच्यामध्ये अंतर मेंटेन करतो, म्हणजे जेणेकरून वाऱ्याने किंवा कशाने तर मग तो एका ऊसाच्या शेतामध्ये लागलेला आग दुसऱ्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून. मग अशा प्रकारेच हा बल्क हेड पॅटर्न वर्क करतो. म्हणजे बेसिकली हे काय करते, आयसोलेट सर्व्हिसेस कंपोनंट्स टू प्रिव्हेंट फेल्यूर इन वन फ्रॉम अफेक्टिंग द अदर्स. जर मुळे फेल झाल्यामुळे दुसऱ्यावर इम्पॅक्ट होऊ नये म्हणून आपण काय करतो, हे बल्क हेड डिझाईन पॅटर्न यूज करतो. मग बेसिकली ह्याचा एक्झाम्पल म्हणजे काय, आपण काय करतो, थ्रेड फुल्स काय करतो, आपण सेपरेट करतो, किंवा कंटेनर्स पण आपण काय करतो, सेपरेट करतो. हा बल्क हेड डिझाईन पॅटर्नचा यूज आहे. म्हणजे काय करणार, जे काही इम्पॅक्ट एका फेल्युअरमुळे दुसरे जे काही कंपोनंट्स असतील किंवा सर्व्हिसेस असतील, जे इम्पॅक्ट होणारे असतील, मग त्यांना काय करतो, आयसोलेट्स. एकाला जर आग लागली तर एकच जळून जाऊ दे, दुसऱ्यावर त्यांच्यामुळे इम्पॅक्ट होऊ नये म्हणून आपण हे बल्क हेड डिझाईन पॅटर्न काय करतो, यूज करतो. मग त्यानंतर आहे साईड कार पॅटर्न. हा हा फोटो बघितल्यावरच आपल्याला लक्षात येते की एक्झॅक्टली साईड कार पॅटर्न काय आहे. हा जो आहे ना, हा मेन मायक्रो सर्व्हिसेस आहे आपलं. मग त्याच्या शेजारी काय आहे, साईड कार फेरिफेरल कंपोनंट्स लाईक लॉगिंग कॉन्फिगरेशन ETC. ओके, attach a separate microservices sidecar to handle specific tasks like monitoring, logging or authentication. ओके, जे काही आपला बिझनेस लॉजिक असेल ना, हा या मायक्रो सर्व्हिसेस मध्ये असतील. मग त्याला सपोर्टिंग जे काही अदर टास्क असतील, जे म्हणजे लॉगिंग असतील, कॉन्फिगरेशन असतील, अजून काही असतील. ओके, मग ते काय होतंय, ते आपण काय करतो, सेपरेट, त्याला सेपरेट हे करतो, तयार करतो. मग तयार करून आपण जस्ट काय करतो, ह्या मायक्रो सर्व्हिसेसला अटॅच करतो युजन काय, साईड कार पॅटर्न लाईक दिस. ओके, हे शोले पिक्चर मधला गाडी असल्यासारखं आहे बघ. म्हणजे हे चालणार सगळं काय, मी हे करणार, हे फक्त त्याच्या सोबतीला, हा मी पण आहे बाई तुझ्या सोबत, असं म्हणल्यासारखा हा साईड कार पॅटर्न वर्क होतो. बेसिकली साईड कार पॅटर्न म्हणजे काय, अटॅचिंग सपोर्टिंग कंपोनंट्स टू अ सर्व्हिस. सपोर्टिंग म्हणजे त्याच्यामध्ये येतील लॉगिंग, येतील मॉनिटरिंग, येतील कॉन्फिगरेशन्स, येतील, हे सर्व येतील. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले टूल आहेत, इश्यू इन कुबरनेटिसमध्ये काय ENVOY हे सर्व असतात. मग ह्याचा यूज केस काय, मग हे कसं असतं, हे जे असतं ना, हे कॉमन इन
सर्व्हिसेस मेशेस असतात, म्हणजे जे काही सर्व्हिस असतात ना ह्याच्यामध्ये हे असल्या गोष्टी कॉमन असतात. मग ते आपण काय करतो, फक्त त्याला मेन मायक्रो सर्व्हिसेसला अटॅच करून काय करतो आपण साईड काय पॅटर्नचा इम्प्लिमेंट करू शकतो. मग त्यानंतर येतो एपीआय कंपोजिशन पॅटर्न. ओके. हा एपीआय कंपोजिशन पॅटर्न काय करतो, कंबाईन मल्टिपल मायक्रो सर्व्हिसेस टू क्रिएट अ मोर कॉम्प्लेक्स अँड फीचर रिच एपीआय फॉर क्लायंट्स. जसं इथं सांगितलेलं आहे तशा प्रकारेच कंबाईन मल्टिपल मायक्रो सर्व्हिसेस. मग हे काय करते, मायक्रो सर्व्हिसेस ए, मायक्रो सर्व्हिसेस बी, मायक्रो सर्व्हिसेस सी, या सर्व गोष्टींना काय करतो, कंबाईन करतो. कंबाईन करून त्यांच्यामधले जे जे काही फीचर्स आहेत त्या फीचरना कंबाईन करून ते काय करतं, क्लायंटला फीचर रिच एपीआय म्हणजे पॉवरफुल एपीआय तो काय करतो क्लायंटला देऊ शकतो. म्हणजे एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये काय करते, ते अग्रिगेट्स डेटा फ्रॉम मल्टिपल मायक्रोसर्व्हिसेस फॉर अ सिंगल रिक्वेस्ट. म्हणजे एकच जे काही रिक्वेस्ट असेल, ओके, हा एक क्वेरी आहे, ओके, हा एक क्वेरी आहे. ही क्वेरी काय करते, एपीआय कंपोजर म्हणजे तो कंपोजर काय करतो त्याच्यामधलं घेऊन पटापट पटापट काय करतो त्याला डिफरन्शिएट करून मग त्याच्यामधून जे जे डेटा येते त्याला मग पुन्हा कंपोज करून जे काही आन्सर असेल त्याला कंपोज करून मग त्याला नंबर ऑफ मायक्रो सर्व्हिस करणं कंपोज करून मग त्याला काय करतं ॲज अ सिंगल म्हणजे रिस्पॉन्स म्हणून देतो. म्हणजे एक्झॅक्टली काय करते, ॲग्रिगेट्स करते डेटा, जे काही रिक्वेस्ट रिस्पॉन्स डेटा असेल त्याला काय करतो तो कंपोजिट करून काय करतो ॲज अ रिस्पॉन्स म्हणून देतो. मग ह्याचा यूज केस काय, मग जर कुठला फ्रंट एंड रिक्वेस्ट असेल, ओके, त्याला पाहिजे असेल काय काय पाहिजे असेल, मग त्याला त्याला कस्टमर ऑर्डर अँड प्रोडक्ट डेटा सगळं काही पाहिजे. मग तेव्हा आपण काय करू शकतो, हे एपीआय कंपोजिशन पॅटर्न यूज करू शकतो. ओके. मग बघा आता आपण अमेझॉन फ्लिपकार्टवर गेलो तर आपण काय करतो, स्वतःचं इन्फॉर्मेशन पण बघू शकतो, ऑर्डर डिटेल्स पण बघू शकतो आणि प्रोडक्टचं डेटा पण बघू शकतो, माहिती आहे ना. मग त्या ठिकाणी काय केलेले असतात, एपीआय कंपोजिशन पॅटर्न यूज केलेले असतात. हा झाला आपला एपीआय कंपोजिशन डिझाइन पॅटर्न इन मायक्रो सर्व्हिसेस. मग हा आला इव्हेंट ड्रायव्हन आर्किटेक्चर पॅटर्न. ओके, हा कुठला झाला, इव्हेंट ड्रायव्हन आर्किटेक्चर. ह्याच्यामध्ये कसं असतंय, कम्युनिकेट बिटवीन मायक्रो सर्व्हिसेस थ्रू इव्हेंट्स एनेबलिंग लूज कपलिंग अँड स्केलेबिलिटी. ओके. इव्हेंट ड्रायव्हन आर्किटेक्चरमध्ये काय काय येते, म्हणजे एक्झॅक्टली कशासाठी, कम्युनिकेट्स बिटवीन मायक्रो सर्व्हिसेस थ्रू इव्हेंट्स. म्हणजे इव्हेंट थ्रू आपण काय करतो, कम्युनिकेट करतो. एक एक इव्हेंट जर कसं कसं एक इव्हेंट कंप्लीट झाला तर दुसरा इव्हेंट, मग दुसरा इव्हेंट कंप्लीट झाला तर तिसरा इव्हेंट, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, टास्क डिवाइड करतो. टास्क डिवाइड करून काय करतो त्याला आपण एक्झिक्यूट करण्याचं काम ह्या इव्हेंट ड्रायव्हन आर्किटेक्चरमध्ये करत असतो. एनाबलिंग लूज कपलिंग अँड स्कॅलेबिलिटी. ओके. मग ह्याच्यामुळे काय होतं, आपण लूज कपलिंग अचीव करू शकतो आणि ह्याच्यामुळे आपण स्केलेबिलिटी पण काय होतो, इन्क्रीज होऊ शकतो. ओके. त्याच्यामध्ये इथं एक्झाम्पल दिलेल्या प्रकारे टॅक्स टॅक्सी कार सर्व्हिस, टॅक्सी फ्लीट सर्व्हिसेस, हे जे काही सर्व्हिसेस आहेत ना, मग ते त्याच्यामध्ये त्यांच्या अंडरमध्ये येते. हे सेंड करंट लोकेशन, मग ते एक करंट लोकेशन एक वेगळं सेंड करत असते. मग अलोकेट नियरेस्ट टॅक्सी, जसं आपण ओला उबेर चेक करतो ना तशा प्रकारे ह्या ह्या गोष्टीमध्ये आपण काय करतो, इव्हेंट ड्रायव्हन आर्किटेक्चर पॅटर्न यूज करून आपण हे ह्या पॅटर्न हा पॅटर्न यूज त्या पर्टिक्युलर म्हणजे ओला उबेरमध्ये आपण यूज करून त्याचा यूज घेऊ शकतो. मग त्यानंतर आला डेटाबेस पर सर्व्हिस पॅटर्न. हे तर सगळ्यांना माहीत असल्यासारखं आहे. मूव्ही सर्व्हिस, कस्टमर सर्व्हिस, रिव्ह्यू सर्व्हिस. ओके. म्हणजे आता मोनोलिथिक मध्ये कसं असतं, सगळ्यासाठी हे मूव्ही सर्व्हिससाठी पण, कस्टमर सर्व्हिससाठी आणि रिव्ह्यू सर्व्हिस तिघांना आपण एकाच application मध्ये केल्यामुळे आपण तिथं काय करतो, डेटाबेस पण एकामध्ये ठेवलेला असतो. पण आज मायक्रो सर्व्हिसेस डिझाईन पॅटर्न आपल्याला काय करावं लागतं, प्रत्येक सर्व्हिसला एक वेगळा डेटाबेस, कस्टमर सर्व्हिसला एक वेगळा, मूव्ही सर्व्हिसला वेगळा आणि एक रिव्ह्यू सर्व्हिस. त्याच्यामुळे जे काय आपलं रिव्ह्यूज म्हणजे रिक्वेस्ट रिस्पॉन्सचा जो काय लेटेन्सी असतो तो कमी असतो. ओके. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, लवकरात लवकर रिक्वेस्ट रिस्पॉन्स तयार करता येतं. ईच मायक्रो सर्व्हिस हॅज इट्स ओन डेडिकेटेड डेटाबेस टू एन्श्योर लूज कपलिंग अँड ऑटोनॉमी. हां, कधी कधी बघा, हे मूव्ही सर्व्हिस आहे. मूव्ही सर्व्हिस कसं आहे, मूव्ही सर्व्हिसेस इम्पॉर्टंट आहे. हां, हे कस्टमर सर्व्हिस सोडा आणि रिव्ह्यू सर्व्हिस सोडा. कस्टमरने रिव्ह्यू दिलं नाही दिलं ह्याचा आपल्याला काही फरक पडणार नाही. पण हाच काय झाला, की मूव्ही तिकीट हे होत असताना जर आपण आपल्याला रिव्ह्यू सर्व्हिसमुळं आपलं हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाला नाही तर काय होणार, हे आपल्याला लॉस होणार.
मग हा लॉस नाही व्हावं कशामुळं, हे रिव्ह्यू सर्व्हिसेसमुळे किंवा कस्टमर सर्व्हिसेसमुळे. कस्टमर सर्व्हिसेसमध्ये त्याच्यामध्ये येतील जे काय ऑर्डर वगैरे करतील, हे पण त्याच्यामध्येच येऊ शकतील. म्हणजे जेव्हा मूवी चालू असते तेव्हा लोक काहीतरी खायला वगैरे ऑर्डर करतील. मग हा जर फेल झालेला असेल किंवा हा जर फेल झालेला असेल, त्याच्यामुळे काय व्हायला नाही पाहिजे, मूवी सर्व्हिसेस म्हणजे मूवीचे तिकीट बुक न होणे, हे न होणे, हा ह्याच्यावर इम्पॅक्ट होऊ नये. ओके. मग त्याच्यासाठी आपण पर सर्व्हिस इंडिव्हिज्युअल डेटाबेस यूज केलेलं कधीही चांगलं. ओके. हाच आहे डेटाबेस पर सर्व्हिस पॅटर्न. मग त्यानंतर झाला कुठला आहे, रिट्राय पॅटर्न. ऑटोमॅटिकली रिट्राय फील्ड ऑपरेशन्स टू इम्प्रूव्ह द चान्सेस ऑफ सक्सेस. ओके. आपण काय केलेलं असतो, आपल्या ह्याच्यामध्ये काय केलेलं असतो आपण, अगोदर मी हे खालचा वाचतो. ऑटोमॅटिकली रिट्राय फील्ड ऑपरेशन्स टू इम्प्रूव्ह द चान्सेस ऑफ सक्सेस. रिट्राय अँड टाइम आउट पॅटर्न. ओके. मग जर कसं असतंय, काही कारणास्तव, ओके, रिक्वेस्ट एरर, रिट्राय रिक्वेस्ट सक्सेस, म्हणजे काही कारणास्तव ह्या ठिकाणी काय होतंय, ह्या ठिकाणी काय होत असते, काही कारणाच्या ठिकाणी एकदा रिक्वेस्ट केल्यावर जेव्हा कस्टमरने रिक्वेस्ट पाठवला तर मग काही कारणास्तव इथं काय झालं, एरर आला. ओके. एरर आल्यावर काय व्हायला पाहिजे, आफ्टर समटाइम्स, ओके, आफ्टर समटाइम्स, कधी कधी आपलं हे आपण क्रिक बज ओपन करतो माहिती आहे का, काही ठिकाणी काय होते, आपल्याला एरर पेज दाखवतो, मग नंतर ऑटोमॅटिक रिफ्रेश होते. म्हणजे रिफ्रेश होते म्हणजे काय, तोच असतो हा रिट्राय रिक्वेस्ट. ओके. रिट्राय रिक्वेस्ट मग काय होतं, जर सगळं वर्क होत असेल तर मग पुन्हा काय होतं, सक्सेस रिस्पॉन्स येतो. जर अजून एकदा तर रिक्वेस्टचा रिस्पॉन्स ॲज अ एरर आला किंवा ॲज एक्सपेक्टेड रिस्पॉन्स नाही आला, तर पुन्हा एकदा आपण काय केलेलं असतो, तिथं कॉन्फिगरेशन केलेलं असतं की कधी रिक्वेस्ट काय, थ्रेशोल्ड लिमिट काय असते, हे सर्व गोष्टी आपण काय केलेल्या असतात, तिथं सेट केलेलं असतं. तशा प्रकारे हे मायक्रो सर्व्हिसचं रिक्वेस्ट रिस्पॉन्सचा हे रिट्राय पॅटर्न वर्क करत असते. ओके. हे आपण आपल्या क्रिकबजच्या ॲप्लिकेशनमध्ये पण बघू शकतो. आपल्या आय पी एलच्या रन स्कोर वगैरे बघत असताना कधी कधी एरर येत असतो. मग ते एरर आपल्याला नाही पाहिजे, म्हणजे नंतर जर सर्व्हिस बरोबर वर्क होत असेल तर ते पुन्हा ऑटोमॅटिकच हे रिट्राय होऊन काय होते, आपल्याला प्रॉपर रिस्पॉन्स येतो. मग कॉन्फिगरेशन एक्सटर्नायझेशन पॅटर्न, स्टोअर कॉन्फिगरेशन सेटिंग आउटसाइड द कोड बेस फॉर इजियर मॅनेजमेंट अँड अपडेट्स. ओके. मग हा तर सगळ्यांनाच माहित आहे, आपण काय करतो, हे मायक्रो सर्व्हिसेस वन आहे, मायक्रो सर्व्हिसेस टू आहे. मग आपण काय करतो, हे क्लाउड कॉन्फिग यूज करून काय करू शकतो, आपण जे काही हे असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, कॉन्फिगरेशन असतात आपले मायक्रो सर्व्हिससाठी, म्हणजे जे कॉमन कॉन्फिगरेशन असतात. ओके. ते आपण काय करू शकतो, एक्सटर्नाइज करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला काय व्हायला नाही पाहिजे, की आपल्याला मायक्रो सर्व्हिसेस काही चेंजेस केल्यामुळे आपले एंटर जेवढं पण मायक्रो सर्व्हिसेस आहेत ते अप करावं, मग नंतर पुन्हा काहीतरी इथं चेंजेस करायचे असेल तर डाऊन करावं. तसं नाही व्हावं यासाठी आपण काय करतो, आपले जे काही कॉमन कॉन्फिगरेशन्स असतात ते आपण काय करतो, कॉन्फिगरेशन एक्सटर्नलाइज करतो. हा झाला कॉन्फिगरेशन एक्सटर्नलायझेशन पॅटर्न. त्यानंतर आला स्ट्रँगलर फिग पॅटर्न. हा कुठला आला, स्ट्रँगलर फिग पॅटर्न. ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, स्ट्रँगलर फिग पॅटर्न हा बेसिकली ग्रॅज्युअली रिप्लेस कंपोनंट्स ऑफ लेगसी सिस्टम विथ द न्यू वन्स अंटिल द ओल्ड सिस्टम इज स्ट्रँगल्ड अँड रिप्लेस्ड एंटायरली. हा हा डिझाईन पॅटर्न चांगला आहे. म्हणजे लेगसी प्रोजेक्टमध्ये जेव्हा 10 वर्षाच्या मागं जेव्हा काही प्रोजेक्ट्स हे केलेत किंवा मायक्रो सर्व्हिसेस तयार केले, तेव्हा त्या काळानुसार जे काही लेटेस्ट ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी होते ते यूज करून तेव्हा त्यांनी त्या मार्केटला किंवा त्या सिच्युएशनला अनुकूल असे काय केले, टेक्नॉलॉजी यूज करून काय केले, त्यावेळेला क्लायंटला आपले सर्व्हिसेस दिलेत. म्हणजे टेक्नॉलॉजी यूज करून काय केलेले आहेत, वर्क केलेले आहेत. म्हणजे क्लायंटचे जे काही रिक्वायरमेंट असेल ते सॅटिस्फाईड करण्यासाठी त्यावेळेचे टेक्नॉलॉजी यूज करून त्यांनी त्या क्लायंटला सोल्युशन्स दिलेले आहेत. मग नंतर 10 वर्षाच्या नंतर किंवा 15 वर्षाच्या नंतर नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आलेत. मग त्या क्लायंटना काय करायचं आहे, करंट मार्केट स्ट्रॅटेजी सोबत आपल्याला अनुकूल करून घेण्यासाठी त्यांना काय करायचं असतं, मग त्यांना काय करायचं असतं, न्यू टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट किंवा काय म्हणतात हे करायचं असतं, इम्प्लिमेंट करायचं आहे.
मग त्यासाठी काय करते, त्यांनी एक एक पूर्ण एंटायर एकदाच काढलं तर तो काय होईल, तो सर्व्हिस युजरला, एंड युजरला भेटणार नाही. मग ते एंड युजर रागाला येणार, म्हणजे आम्ही असं असं हे यूज करत आहे, हे वर्क होत नाही, ह्याच्यासाठी आपण पैसा दिलो. मग त्याच्यासाठी काय करते, मग त्याच्यासाठी हा स्ट्रँगलर फिग पॅटर्न यूज करते. ह्याच्यामुळे काय होते, एक एक गोष्टी जे काही लेगसी अप्लिकेशन्स मध्ये असते, ते एक एक गोष्टी काय करते, ते एक एक रिमूव्ह करून जे काही न्यू टेक्नॉलॉजी असेल, न्यू एनहान्समेंट असतील, न्यू फीचर्स असतील, ते ऍड करत 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 पूर्ण काय करतील, काही काळानंतर पूर्ण जे काय अप्लिकेशन आहे आपलं लेगसी ऍप्लिकेशन, त्याला नवीन टेक्नॉलॉजीनुसार त्याला चेंजेस करून घेतील. हा झाला स्ट्रँग्युलर फिग पॅटर्न. मग आला लीडर इलेक्शन पॅटर्न. ओके, लीडर इलेक्शन pattern. Designate a leader among instances of a microservices for tasks like coordination and decision making. Designate a leader among instances of a microservices. ओके, ह्याच्यामध्ये असं कसं आहे, ह्याच्यामध्ये हे एक दोन मायक्रोसर्व्हिसेस आहे, मायक्रोसर्व्हिस बी आहे, मायक्रोसर्व्हिस सी आहे, मायक्रोसर्व्हिस डी. अँड मग एवढं मायक्रोसर्व्हिसेस आहेत. जेव्हा रिक्वेस्ट येतो, ओके, तेव्हा प्रत्येक मायक्रोसर्व्हिसला सेम जाते. पण जेव्हा कसं असतं, सगळेजण कामं करणारेच असतात, पण मॅनेजर काय करतो, लीडला कसं हे करतो ना, तशा प्रकारे हा हा लीडर इलेक्शन पॅटर्न वर्क होतो. म्हणजे हे मायक्रो सर्व्हिसेस बी कर, सगळेजण आता टीम मध्ये आहे म्हणल्यावर सगळेजण काम करणार आहे. मग त्यासाठी मॅनेजर काय करतो, डायरेक्ट प्रत्येकाला एकेकाला विचारण्यापेक्षा डायरेक्ट काय करतो, लीडला विचारतो, लीड व्हॉट इज द अपडेट, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्क टुडे वी आर कम्प्लिटेड व्हेअर वी आर. हे सर्व गोष्टी ऐकण्यासाठी ह्या सर्व मायक्रो सर्व्हिसला पर्सनली कनेक्ट करण्यापेक्षा डायरेक्टली एक लीडर असतो, त्या लीडरला मॅनेजर काय करतो, डायरेक्टली विचारतो. मग हे काय जे अदर मायक्रो सर्व्हिस जे काही त्यांचा रिझल्ट असतो, त्या टास्क रिझल्ट काय करतो, लीडर तो क्रिएट करून, हा ह्याचा ह्याने फ्रंट एंडवर काम करत आहे, ह्याने बॅक एंडवर, ह्याने डेटाबेसवर काम करत असेल, तर मग ॲज एक्झाम्पल मी द्यालो. मग या सगळ्यांचा जे काय ॲग्रिगेट रिझल्ट असतो, तो काय करतो, ॲज अ रिस्पॉन्स म्हणून ह्या रिक्वेस्टला भेटतो. हा झाला लीडर इलेक्शन्स पॅटर्न. हा, एवढे पॅटर्न झालेत. अशा प्रकारे आपण आलेलो आहे लास्ट पेजला. ओके, थँक्यू म्हणण्यासाठी. मग तुम्ही थँक्यू मला असं म्हणू नका, तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून मग पुढचं जे काय असेल ते तुम्ही हे करू शकता. हा झाला आपला डिझाईन पॅटर्न्स फॉर मायक्रो सर्व्हिसेस, डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग द मायक्रो सर्व्हिसेस. कुठले कुठले बघितलो आपण, हा बघितलो पहिला गेटवे पॅटर्न. गेटवे पॅटर्न तुम्हाला कळलेला आहे कसा आहे. मग त्यानंतर आहे सर्व्हिस रजिस्ट्री पॅटर्न, त्यानंतर सागा पॅटर्न, सिक्युअरस पॅटर्न, साइडकार पॅटर्न, एपीआय कंपोजिशन पॅटर्न, इव्हेंट ड्रायव्हन आर्किटेक्चर पॅटर्न, डेटाबेस पर सर्व्हिस पॅटर्न, मग रिट्राय पॅटर्न, स्ट्रँगलर फिग पॅटर्न, कॉन्फिगरेशन एक्सटर्नलायझेशन पॅटर्न. मग हा झाला आपला थँक्यू. मी सर्व मित्रांचा हा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. असंच प्रेम माझ्यावर असू दे, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा छोटासा इन्फॉर्मेशन तुमच्या मित्राला तुम्ही शेअर करू शकता. एवढेच बोलून मी माझं हा आजचा सेशन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. थँक्यू.